मी साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। भोकरदन येथे काँग्रेसच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न। पक्षासाठी आयुष्यभर काबाड कष्ट करणाऱ्या राजाभाऊ देशमुख यांना आमदार करा। भोकरदनच्या काँग्रेस बैठकीत एकमुखाने काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी। काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीनिमित्त तयारी सुरू केली आहे। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्व 288 मतदारसंघातून उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे। यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्र काँग्रेस कमिटीकडून संभाव्य उमेदवारांची यादी मागवण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर काँग्रेस कमिटीत काँग्रेसच्या बैठकीचे आयोजन केले। बैठकीत एकमुखाने भोकरदन महासंघ काँग्रेसचा बालकिल्ला असल्याने हा मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेसला मिळावा अशी मागणी केली। लोकसभा निवडणुकीत 1000 पेक्षा जास्त या मतदारसंघाने डॉक्टर कल्याण काळे यांना मताधिक्य दिलं। त्यामुळे या मतदारसंघावर काँग्रेसने दावा मजबूत केला आहे। त्यामुळे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांना काँग्रेसची उमेदवारी देण्याची मागणी काँग्रेस कमिटी येथील बैठकीत केली। काँग्रेसचा पारंपरिक मतदार पक्षाचे केडर महाविकास आघाडीमधील घटक पक्षाच्या जीवावर या मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार सहज विजयी होईल असा विश्वास या बैठकीत बोलून दाखवला। तर यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बबनराव देशमुख, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष त्र्यंबक पाबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव जोरे, माजी उपनगराध्यक्ष इरफान सिद्दगी, माजी नगरसेवक चंद्रकांत पगारे, अनिल देशपांडेंसह भोकरदन जाफराबाद तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। येस मराठीसाठी अमोल शिंदे, भोकरदन। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।